आज पियूच्या कानाने जे ऐकलं ते कुणीच ऐकलं नव्हतं. वसुंधरा आणि रम्याच्या कट कर असतानाचा उघडीस आलेला भयंकर कट. त्या लग्नाच्या दिवशी जेव्हा नंदिनी गायब झाली तेव्हा वसुंधराचाच हात होता. दीपकच्या मदतीने बाहेरचं फुलपात्र कोसळले आणि पियूचं मन हादरले. काय पिऊ खरं सांगू शकेल? आणि जेव्हा सगळं समोर येईल तेव्हा वसुंधरा आणि रम्यावर काय वादळ कोसळेल? या गुंतागुंतींच्या कटामागचं सत्य समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पार्थने काव्याच्या स्वप्नासाठी तो हसत राहतो, पण आतून त्याचं हृदय तुटले, कारण दिवस जवळ आलाय. काव्यालाही माहिती आहे, पण ती अजूनही त्याच्यासाठी लढते. पार्थ आणि नंदिनी खरं सांगण्याचं धाडस कोण करणार? घरात सगळे अजूनही एकत्र आहेत, पण खरी साखर तर विरघळली. जीवा आणि नंदिनी एक मोठं सत्य लपवून बसले. त्यांचा दिवस लपवून ठेवणं आता जड जाते. वसुंधराने नंदिनीचं अपमान केलं होतं आणि ती स्वतः रामेला सांगते, पण ती कबुली ऐकते पिऊ. आता ह्या एका वाक्याने सगळं जग उलटू शकतं. पिऊचं मन गोंधळले, डोळ्यात पाणी. पार्थ आणि नंदिनी तिच्या डोळ्यात काहीतरी शोधतात. ती खरं सांगेल की भीतीने गप्प बसेल? जर खरं समोर आलं तर वसुंधराच्या चेहऱ्यावरचं मुखवटा निघेल आणि ही मालिका वळण घेईल का नव्या संघर्षाकडे. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला.